माझं नाव सदा उसने आहे आणि मी शेजारच्यांना काही ना काही मागतच राहते। ताई वाटीभर शेंगदाणे द्या ना। कशाला? माझ्या या हरकतीमुळे आमच्या शेजारचे खूपच त्रस्त असतात आणि मी त्यांना काही सामान मागायला गेले की ते मला सामान न देण्याचे काही ना काही कारण सांगत बसतात। ओ वहिनी, थोडे तांदूळ देता का? नाही हो, सकाळी संपले। तरी मी हार न मानता काही ना काही मागतच राहते। ताई वाटीभर साखर द्या ना, थोडी चहा पावडर पण द्या, कपभर दूध पण देता का? कारण मला वाटतं की माझ्या या हरकतीमुळे का होईना आमच्यामध्ये संवाद घडत राहील आणि ते टोमण्याच्या स्वरूपात का होईना त्यांना माझी आठवण येत राहील। मी गल्लीत नवीन राहायला आलते तेव्हा गल्लीत माझी कोणाशीच ओळख नव्हती। मग माझी भेट उसनेबाईंशी झाली। त्यांनी मला सांगितलं घरात किती सामान असलं ना तरी गल्लीतल्याच बायांना उसनं मागायचं। त्यांनी आपली देवाणघेवाण सुरू होती आणि मग काय मी पण शेजारच्यांना उसनं मागायला लागले आणि एकदा उसनं परत करायला गेले ना तर शेजारचा जीव वाचवायची संधी सुद्धा भेटली। आधुनिकीकरणामुळे वर्षानुवर्ष आपल्या शेजारी कोण राहतं हे कळत सुद्धा नाही। त्यामुळे माझं असं स्वप्न आहे की माझ्या या कलेचा अनेक लोकांनी अवलंब करावा, जेणेकरून आपली शेजार धर्माची परंपरा अशीच टिकून राहील।